नमस्कार, सोनल्स किचन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। कालच आम्ही या फ्लॅटचं पोझिशन घेतलं आणि आज घरच्या घरीच गणेश पूजा करतोय। त्यासाठी आता इथे दारासमोर मितालीची आई रांगोळी काढते। हे बघा, इथे किती सुंदर फुलांची रांगोळी काढली त्यांनी। उद्या मुंबईला परत जायचंय आम्हाला, तर आज छान अशी छोटीशी पूजा करून घेतली। काल संध्याकाळी गोडाऊनवरून सामान आलं आणि आज सकाळी ते लावून घेतलं थोडंफार। निनाद आधी पुण्यामध्ये रेंटवर राहत होता, त्याने घरात लागणारं सर्व फर्निचर विकत घेतलं होतं, म्हणजे सोफा, बेड, कबर, डायनिंग टेबल, किचनमध्ये लागणारं सर्व सामान वगैरे। त्यानंतर तो मुंबईला राहायला आला तेव्हा सामानाचं काय करायचं हा प्रश्न होता। तर त्यासाठी ना इथे गोडाऊन्स असतात, तर आपण मंथली रेंट पे करून इथे सामान ठेवू शकतो। तेच सामान येऊन घेऊन जातात व्यवस्थित पॅक करून आणि परत आणून पण देतात। तर जवळपास 1 वर्षभर हे सामान असं गोडाऊनमध्ये ठेवलं होतं। चांगल्या कंडिशनमध्ये सामान ठेवलं होतं त्याने, अजिबात स्क्रॅचेस नव्हते, व्यवस्थित पॅक करून ठेवतात। हे सर्व बेड, कबर्ड, सोफा, फ्रीज सर्व लावून घेतलं सकाळी, म्हणजे कधी अधूनमधून राहायला येऊ शकतात इथे। पूजा झाली इथेच, मग बाहेरून जेवण मागवलं आणि त्यानंतर संध्याकाळी मग रूमवर गेलो। मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की इथे आम्ही 3 दिवसासाठी रेंटवर फ्लॅट घेतलाय। 7 वाजता आम्ही आता इकडून निघालो, त्या रूमवर जातोय। तर रूमवर आलो आता आम्ही। हा फ्लॅट आहे जो आम्ही भाड्याने घेतला होता 3 दिवसांसाठी। रात्रीचं जेवण आमच्या केअरटेकरने बनवलं आमच्यासाठी। त्यानंतर इथलं जास्त काही शूट केलं नाही मी। रात्री इथे आम्ही राहिलो आणि दुसऱ्या दिवशी परत मुंबईला जायची तयारी करतोय। हा आत आला तो केअरटेकर आहे आमचा, जो आमच्यासाठी ब्रेकफास्ट, जेवण वगैरे बनवत होता। इथून आम्ही चहा आणि हलकं फुलकं काही खाऊन निघालो। खाण्यासाठी आम्हाला लोणावळ्यामध्ये एका ठिकाणी जायचंय, ते तुम्हाला पुढे दाखवेनच। चला, आता आम्ही पुण्याहून परत मुंबईला जायला निघालो आहे। चला, पाऊस पडतोय थोडा थोडा, पण ट्रॅफिक नाही दाखवत आहे ना वाटत। बरं, जाता जाता लोणावळ्यामध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी मॅप्रो गार्डनला थांबायचं। ब्रेकफास्ट काय, ब्रंच होईल तो, कारण तिथे पोचेपर्यंत आम्हाला 12 वाजतील। इथलं फूड खूप छान आहे, पण स्पेशल म्हणाल तर इथे अमेझिंग पिझ्झा मिळतो। 10:23 झाले, 10:43। स्ट्रॉबेरी शेक, सँडविचेस हे पण छान मिळतात इथे। पुण्याहून येताना मध्येच पडतं, त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा मॅप्रो गार्डनला आलेलो आहे। शॉपिंगसाठी, थोडं फिरण्यासाठी आणि खाण्यासाठी खूप चांगली जागा आहे। चला, इथे पोहोचलो आम्ही आता मॅप्रो गार्डनमध्ये। भरपूर ग्रीनरी आहे या ठिकाणी। आता आम्ही स्पेशली इथे पिझ्झा खाण्यासाठी आलोय, तर त्याबद्दल बोलूयात। इथला वूड फायर पिझ्झा खूप पॉप्युलर आहे, खूपच युनिक वे ऑफ प्रिपरेशन आहे। मी तर याआधी कधी वूड फायर पिझ्झा खाल्ला नाहीये। टॉपिंग, चीज भरपूर घातलं जातं आणि 15-20 मिनिटात पिझ्झा तयार होतो। पीठ मळण्यापासून पिझ्झा तयार होईपर्यंत सर्व प्रोसेस आपल्या नजरेसमोरच लाईव्ह केली जाते। टॉपिंगसाठी फार्म फ्रेश भाज्या वापरतात। तुम्ही कधी आलात तर इथला पिझ्झा ट्राय करा, खरंच खूप टेस्टी असतो। इटालियन डिलाईट पिझ्झा आणि मार्गारिटा असे 2 पिझ्झा मागवले, त्यासोबत कॉफी घेतली, त्यासोबत या कुकीज दिल्यात कॉफी सोबत। पिझ्झावर खूप सारे टॉपिंग्स आणि चीज लोडेड होतं। मुलांबरोबर आम्ही पण एन्जॉय केलं। फ्रेश स्ट्रॉबेरीज विथ फ्रेश क्रीम हे इथलं फेमस डेझर्ट आहे, फार लांबून लोक येतात ते खायला। खूप हेवी होईल म्हणून आता आम्ही घेतलं नाही। खाऊन झाल्यावर मग इथे मॅप्रो मॉलमध्ये गेलो, तिथे थोडेफार सिरप, फलेरो, जेलीज वगैरे असं काही मितालीच्या आईने त्या ठिकाणी घेतलं, आम्ही तर काही घेतलं नाही। पुढे आणखीन एका ठिकाणी चहासाठी थांबलो, तिथे सर्व एकत्र भेटलो। असं करत करत आरामातच आलो घरी आणि आता घरचा सीन दाखवते। आणि ही बघा आमची राजकुमारी थकली एवढा प्रवास करून। सगळ्यात कम्फर्ट वाटतं, काय जराही ऍक्शन नाहीये, म्हणजे एकदम शांत। चनू
आबा 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 आता येऊ ऍक्शन बघ काय हिरो काय अरे हात सोडव तिकडून तर बाबू अशा ठेवा हा ए टिक पुन्हा मिळणार आता खाली ठेवा. कमी गुगल होतो. तुम्ही हसली ना म्हणून माझ्याकडे बघते. काय कुठे गेले व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमधून आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.